तर पुणे विद्यापीठात सध्या विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहायला मिळते। निकाल आल्यानंतर बऱ्याच निकालात घोळ असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। तो शेकडो विद्यार्थी विद्यापीठाच्या गेट समोर ठाण मांडून बसले। पुन्हा परीक्षा घ्या, कॅरी ऑनची विद्यार्थ्यांची मागणी आहे। कुलगुरूंच्या भेटीसाठी विद्यार्थी सध्या अडून बसलेले आहेत। पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात येते। अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहायला मिळते। तर निकाल आल्यानंतर बऱ्याच निकालात घोळ असल्याचा आरोप विद्यार्थी करतायत। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात, कारण पुणे विद्यापीठ परिसरातून आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखर, काय सविस्तर माहिती आहे? विद्यार्थी आहेत आपल्यासोबत, नेमके काय मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या? खरं तर या सगळ्या विद्यार्थ्यांनी आता पुणे विद्यापीठाचं गेट तोडलेलं आहे आणि यांच्या ज्या मागण्या आहेत, जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये मोठा घोळ झालेला आहे। 1 मार्काच्या फक्त 10% जो ग्रेस असतो त्या 50 मार्काच्या पेपरला जो 5 मार्काचा ग्रेस मिळाला पाहिजे, या मुख्य मागणीसाठी सगळे विद्यार्थी जे आहेत पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या समोर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। मोठं आंदोलन सध्या सुरू आहे। काही विद्यार्थी आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। काय मागणी घेऊन आंदोलन करत? 8 जुलै आलो होतो आम्ही। 8 जुलै जेव्हा आम्ही इथं आलो, जेव्हा 8 जुलै इथं आम्ही आलो, ते बोलले 12 जुलैपर्यंत आम्ही तुम्हाला GR देतो, म्हणजे सप्लिमेंटरी एक्झाम बद्दल आम्ही काहीतरी तुम्हाला कळवतो। नाशिक नगरहून विद्यार्थी सर इथं आले। त्याच्यानंतर आज आल्यानंतर आतापर्यंत काही 12 तारखेपर्यंत यांनी निर्णय दिला नव्हता। आज सर्व मुलं इथं याच्यासाठी आलेले। विद्यापीठाला वाटत असेल की 2-3 तास इथं विद्यार्थी बसतील, पण जोपर्यंत आम्हाला GR देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। काय मागणी घेऊन आता कधीपर्यंत आंदोलन सुरू असणार आहे? काय मागणी मुख्य? आम्हाला GR भेटत नाही, आम्ही काही इथून उठणार नाही। पाऊस पडू द्या, ऊन असू द्या, काही असू द्या, आम्ही मुलं इथून उठणार नाहीये। GR पाहिजे, तो आमचा राईट आहे। आणि भविष्याचा विचार कोण करणार? भविष्याचा विचार तर आम्हीच करणार ना। तर त्यांनी पण आमच्यासाठी काहीतरी विचार करायला पाहिजे, थोडं लवकर त्यांनी पण करायला पाहिजे। आणि चांगलं अप्रुव्हल आम्ही पण दिलं होतं त्यांनी काही ते एक्सेप्ट केलं नाही। आता आम्हाला असं करावं लागतं। नेमक्या मागण्या काय आहेत तुमच्या या सगळ्याच्या? कॅरी ऑन किंवा री एक्झाम, सप्लिमेंटरी एक्झाम, ह्या गोष्टी आहेत ना, ते एका महिन्यात काहीतरी करून द्या। म्हणजे आम्हाला कसं थर्ड इयरला जाऊ नको जाऊ काहीतरी आमचं, आणि त्यांची पण चुका आहेत, पेपर लीक होऊन जातात, ह्या गोष्टी होतात। तर त्यांनी त्या गोष्टी लपवल्यात, तर आमच्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन काढा ना। तर तुम्ही काहीतरी करा आमच्यासाठी। एवढे मुलं तर असेच बसले नसतील, किती मुलं, हजारो मुलं आहेत, हजारो मुलं ऑनलाईन पण आहेत, पण त्यांच्यासाठी तर काहीतरी प्रोव्हिजन काढा। प्रशासनाकडून काय तुम्हाला सांगण्यात येतं का? किंवा आम्हाला 12 तारखेपर्यंत मुलं दिली होती। 12 तारखेला ते सांगितलं, आम्ही फायनल काय सांगू। 8 जुलैपासून पोरं या ठिकाणी येतात। आतापर्यंत 7 वेळा युनिव्हर्सिटीला आले, पण तरी पण काही सांगितलं नाही। आणि अमरावती सारखी युनिव्हर्सिटी जर विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देत असेल की 2019 पॅटर्नची आमची शेवटची बॅच, आणि यानंतर त्यांनी तरतुदी पण केली नाही की 24 पॅटर्न मध्ये कसं टाकायचंय किंवा काय। काही ठिकाणी पेपर लिकेजची पण गोष्टी झाल्या। काही ठिकाणी रिझल्ट असे आले विद्यार्थ्यांचे की अगोदर पास दाखवलं, नंतर फेल, किंवा त्यानंतर पुन्हा पास। या गोष्टी होत असेल तर युनिव्हर्सिटी नक्कीच आपल्या काहीतरी गोष्टी बदलायला पाहिजे। खरं तर काय सांगशील? आंदोलन आक्रमक झालेलं आहे, तुम्ही गेट सुद्धा तोडलेला आहात। खरं तर अशा पद्धतीनं गेट तोडून आतमध्ये घुसलात। सर आम्ही 8 तारखेपासून सर आम्ही जर इथे चक्रा मारत असेल रोज, तर सर कुलगुरू ही सर एक शिक्षक आहेत। आम्ही सर विद्यार्थी आहोत सर। आमच्याकडे तर थोडंसं लक्ष द्यावं, आमच्या मागण्या पूर्ण करायचं। आमचं सर मुलांचं सर एक वर्ष सर वाया जाते सर। मुलं इतना मानसिकता त्यांना इतका त्रास होते सर, काही सर सुसाइडल प्रयत्नही करत आहेत सुसाइडचा सर। ज्या पद्धतीने जो आता 24 पॅटर्न काढलाय, एका विषयात ते द्वितीय वर्षाला ऍडमिशन देत आहेत, आणि आम्हाला एका मार्काने आम्हाला वर्ष वाया घालवतात सर। आम्हाला एकच मागणी आहे, याच्यासाठी काही नवीन नियम काढावा सर। काय सांगशील? काय सर, जर ऍक्च्युली बघायला गेलं तर 8 जुलैला जो NSUI असेल, आलसी इंजिनियर असतील, GT इंजिनिअरिंग अकॅडमी किंवा टीम माइंडस्पार्क यांच्या वतीने शांततामय आंदोलन घेण्यात आलं होतं, ते पण गांधीजींच्या मार्गाने। पण युनिव्हर्सिटीने 4 दिवसानंतर आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही, म्हणून आज आम्हाला भगतसिंगचा मार्ग वापरावा लागतो। म्हणून यासाठी काय मदत करते किंवा काय? प्रशासनचं खालीच येत नाहीये ना। मेन आमचं म्हणणंच हे की कुलगुरूंनी खाली यावं, म्हणून कुलगुरूच खाली येत नाही। मागच्या अर्ध्या तासापासून आम्हाला फक्त म्हणतायत VCच्या मीटिंग चालू आहेत, तुम्ही गेटच्या आत यायचं नाही, म्हणून अर्धा तास आम्ही गेटच्या बाहेर थांबलो। त्यानंतर भगतसिंगचा मार्ग वापरत आम्ही गेटच्या आत घुसलो, आणि आता NSUIची टीम किंवा ज्या कोणी आलसी इंजिनियरची टीम असेल किंवा माइंडस्पार्कची टीम असेल, हे जे सांगतील त्याप्रमाणे सगळे विद्यार्थी करतील। नेमकं या सगळ्यामध्ये कुलगुरू किंवा विद्यापीठ जे आहे त्यांच्याकडून काय चुका झालेल्या आहेत आणि विद्यार्थी यासाठी आक्रमक झालेले आहेत? सर, देर आर मेनी मिस्टेक्स। जर सांगायला गेलं तर पहिली मिस्टेक ही की रिचेकिंग मध्ये चुका होत आहेत। रिव्हॅल्युएशनचे रिझल्ट 2.5 महिन्यानंतर लागत आहे, जेव्हा एंड सेमचा रिझल्ट येत आहे। थर्डली जर म्हणायला गेलं तर 2-2 मार्कावरून विषय राहत आहेत, आणि जे मुलं पास झालेले आहेत त्यांना पण नंतर फेल करण्यात आलेलं आहे।
म्हणून या विषयावर आपण बोलण्यात यावं आणि विद्यापीठाकडून आपल्याला प्रतिसाद मिळावा अशी आमची नम्र विनंती राहील सर. काय सांगाल? खरं तर गेल्या अनेक तासापासून आंदोलन सुरू आहे, कधीपर्यंत? आज 15 ते 20 दिवसापासून विद्यार्थी काँग्रेस NSA तर्फे आम्ही निवेदन देतोय. निवेदन देऊन सुद्धा कुलगुरू खाली आलेले नाहीये. 9 तारखेला आम्ही आलो होतो. 9 तारखेला आम्ही यांना निवेदन दिलं होतं. कुलगुरू म्हटलं आम्ही सरकारमत आहोत. तरी पण आता कुलगुरूंना आम्ही परत निवेदन द्यायला आलो आहोत. तरी कुलगुरू अजून खाली आलेले नाहीये. तर त्यामुळे आम्ही रौद्र रूप विद्यार्थ्यांनी धारण केलेलं आहे. आज त्यांचं 1 वर्ष वाया गेल्यानंतर ते बेरोजगारी गुन्हेगारीकडे वळतील, ते वळायला नको म्हणून या आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थी असं वाटतं की आम्ही विद्यार्थी तर काही विद्यार्थी आहोत तर आम्ही 4 वेळेस 5 वाजेशी आम्ही येऊन आम्ही गप्प बसू. तर आमच्या वर्षाचा सर आमच्या पूर्ण भविष्याचा प्रश्न आहे. आम्ही तर हे वर्ष वाचण्यासाठी तर आम्ही जितके दिवस बसता येईल तितके दिवस आम्ही इथं बसू. वाटलं तर आम्ही उपोषणही आम्ही करू, आम्ही तर आमर उपोषणही करू. कारण 4-5 दिवसांपेक्षा आमचं वर्ष खूप आमच्यासाठी महत्वाचं आहे. वर्षासाठी निश्चित चंद्रशेखर, विद्यार्थ्यांचं म्हणणं आपल्याला पटतंय. त्यांच्या काय मागण्या आहेत ते देखील आपण ऐकलेल्या आहेत. आता विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने याची दखल घेतली जात आहे का हे भविष्यात कळेलच. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.